सर्वांना सुप्रभात आणि ह्या शाबाताच्या शुभेच्छा। यावेळेस या शाबात शाळेच्या धड्याच्या दालनामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण सहभागी झाला त्याबद्दल आभारही मानतो। यावेळेस ह्या दालनातील सभासदांचं परिचय करून देण्यात मला आनंद होईल। माझ्या उजव्या हाताला पास्टर अरुण जगताप आहेत। सलाम। माझ्याकडे सोमवारचा भाग आहे आणि त्याचं शीर्षक आहे आतडे पिळून टाकणारी प्रीती। तसंच पास्टर सचिन माने आहेत। नमस्कार, धन्यवाद। आणि माझ्याकडे मंगळवारचा मुद्दा आहे येशूची दया। तसंच पास्टर किशोर उमाप आहेत। सलाम, मी पास्टर किशोर उमाप। माझ्याकडे जो मुद्दा आहे बुधवारचा ईर्ष्यवान देव। आणि त्याचबरोबर शेवटी जे बसलेले आहेत पास्टर नंदू खाजेकर। सलाम, माझ्याकडे गुरुवारचा मथळा आहे आणि त्याचं शीर्षक आहे तळमळ आणि दयाळूपणा। आणि ह्यावेळेस आपण आपल्या धड्यामध्ये जात असता आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया। आपल्यामध्ये पास्टर सचिन माने आहे, मी त्यांना विनंती करतो कधी दोन शब्दाची प्रार्थना करते। स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असले आमच्या उद्धारक देवा, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो या महान योजनेबाबत। आणि देवबापा, आज या शाबात शाळेच्या धड्यातून देवबापा जे चर्चासत्र आम्ही करणार आहोत त्यामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला तू कर आणि सर्वस्व तुझ्या हातामध्ये घे आणि ही सेवा तुझ्या दृष्टीने महान आणि फलदायी ठरू दे। येशूच्या द्वारे मागतो, देवबापा तू ऐक, आमेन। नाही, ह्या तिमाहीमध्ये आपण बघत आहोत देवाची प्रीती आणि न्याय। आणि गेल्या 3 आठवड्यापासून आपण देवाच्या महान प्रीतीबद्दल शिकत आलेलो आहोत। आजचा देखील धडा देवाच्या प्रीतीबद्दल आहे, महान प्रीतीचं प्रतीक आहे आणि त्या धड्याचं शीर्षक आहे देव तळमळ असणारा आणि दयाळू आहे। या धड्याचं सुवर्ण वचन यशाया 49 अध्याय आणि वचन 15 मी आपल्यासाठी वाचत आहे। स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तहान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही। आजच्या परिचयामधून आपण हेच समजून घेणार आहोत, देवाने मानव जातीला निर्माण केलं आणि भावना असलेला व्यक्ती परमेश्वराने निर्माण केलेला आहे। आणि एवढंच नाही तर संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत पवित्र शास्त्र परमेश्वराला एक भावनात्मक व्यक्ती म्हणून सादर करत आहे। आणि आपल्याला पुष्कळशी उदाहरणं पवित्र शास्त्रात पाहायला भेटतील का परमेश्वराला देखील भावना आहेत। पुरातन ग्रीक तत्वज्ञानामध्ये समंजस मनुष्याची व्याख्या जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का ज्या मनुष्याच्या भावनांना आवर घालण्यात येते अशा मनुष्याला समंजस म्हणलेला आहे। अनिर्बंध किंवा बेफाम भावना समस्या उत्पन्न करू शकतात आणि नक्कीच, परंतु आपल्याला शास्त्र सांगतं देवाने लोकांना भावनाच्या क्षमतेने उत्पन्न केले आहे आणि देवाने स्वतः पवित्र शास्त्रात स्वतःला भरपूर भावनांचा अनुभव घेणारा असं प्रदर्शित केलं आहे। जर देव खोलवर भावनांचा अनुभव घेतो जसे बायबल सत्यात चित्रित करीत आहे, तर मग भावना मूलतःच वाईट किंवा तर्कविसंगत नाही, कारण बायबलचा देव परिपूर्ण चांगला आहे आणि त्याला परिपूर्ण ज्ञान आहे। खरे पाहिले असता अशी काही सत्य आहेत जी देवाची आमच्यासाठी प्रीती आहे, परंतु नेहमी ह्या पूर्वसूचनेबरोबर की जरी देवाची प्रीती भावनात्मक किंवा काही दुसरे असेल तरी ती पूर्ण आहे। तिच्याविषयी असा विचार करता कामा नये की मानव देवाच्या प्रीतीचा जसा अनुभव घेतो ती तशीच असेल असं नाही। महान प्रीतीचं दर्शक समजण्यासाठी पवित्र शास्त्र आम्हाला मातापिताची आपल्या लेकराप्रती असलेली प्रीती ह्याच्यातून देत आहे। कदाचित सर्वात महान ह्या जगात जी प्रीती आहे ती म्हणजे आपल्या मातेची आपल्या तहान्या लेकराविषयी आहे। काही वचनं आपल्याला इथं पाहायला मिळतात। स्तोत्र 103:13, यशाया 49:15 आणि इर्माया 31:20 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यातील एक वचन मी आपल्यासमोर वाचू इच्छितो। स्तोत्र 103 आणि 13 मध्ये असं सांगितलेलं आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्याबरोबर ममता करीतो। या वचनांमध्ये जी वचने आपण बघितली, या वचनांमध्ये
आमच्याशी देवाचं नातं कसं आहे या संबंधात सांगितलेलं आहे. चांगले पिता आणि माता जसे आपल्या लेकरावर प्रीती करतात तसे तोही प्रीती करतो. एवढं असूनही यशया 49 आणि 15 मध्ये संदेश स्पष्ट करतो की कदाचित मानवी आई आपल्या तान्या बाळाला विसरेल किंवा तिला तिच्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, परंतु देव आपल्या लेकरांना विसरत नाही. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे प्रियांनो, का इब्री भाषेमध्ये रहाम ज्याला म्हणलेला आहे, ज्याचा उपयोग दया ह्या शब्दासाठी वर्णन करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आईची आपल्या तहान्या लेकरासाठी जी प्रीती आहे ती प्रीतीसाठी इब्री भाषेमध्ये रहाम असा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि याला जर ह्याचा वाक्प्रचारामध्ये जर उपयोग करायचा आहे, आईच्या उदराच्या प्रीतीसारखी असा वाक्प्रचार करण्यात आलेला आहे. यिर्मया 31:20 याप्रमाणे देव आपल्या कर्राच्या लोकास जणू काय आई आपल्या प्रीतीस जी प्रीती दर्शविते, अगदी तसाच देव आपल्या लोकांप्रती कराराच्या लोकांप्रती प्रीती दर्शवतो. प्रिय पुत्र असा वाक्प्रचाराचा उपयोग करण्यात आलेला आहे. किंवा मग आनंद पुत्र म्हणजेच जो पुत्र आपल्या पित्याला आनंद देतो अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे. जरी प्रत्यक्षात त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केले असेल व दुःख दिसले असेल, तरीही देव घोषणा करीतो की माझी आतडी त्यांच्यासाठी कळवळतात आणि मी त्यांच्यावर दया करीनच करीन. येथे भाषांतरित करण्यात आलेला दया हा शब्द वर वापरण्यात आलेला दैवी दया यासाठी आहे. पुढे हा वाक्प्रचार माझी आतडी कळवळतात याचे प्रत्यक्ष भाषांतर जसे माझ्या आतील आक्रोश यात उदर व आतडी यांचा समावेश आहे. अंतःकरणातील देवाची त्याच्या लोकांसाठी असलेली प्रीती आपल्याला रविवारच्या सत्रामध्ये पाहायला भेटत आहे. काही आमच्यासारखे ओळखतात की देवाची आमच्यासाठी दया प्रेमळ माता पित्यासारखी आहे, जी अगदी खोलवर समाधानकारक आहे. तथापि कदाचित काही लोकांचा संघर्ष चालेल, कारण त्यांचे आई वडील प्रेमळ नव्हते. इतर असे कोणते मार्ग आहेत की देवाची दया त्यांना प्रगट केली जाईल. पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानतो की आज ही सुसंधी मला मिळालेली आहे. आजचा जो भाग माझ्याकडे आहे तो सोमवारचा आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. त्याचं शीर्षक आहे आतडे पिळवून टाकणारी प्रीती. प्रियानो, कधीही न मोजता येणारी मानवासाठी जी देवाची प्रीती आहे, ती देवाची प्रीती किती आहे ही देवाने योहान 3:16 मधून आपल्याला दाखवलेलं आहे. आणि ती प्रीतीचं उदाहरण म्हणून देवाने होशेया संदेष्टाला एक आज्ञा केलेली आहे. ते आपण होशेयाचा 1 अध्याय आणि 2 वचनामध्ये पाहतो की होशेयाला देवाची आज्ञा झाली. होशेयाला सांगितलं की जा, एक जारीनी बायको करून घे व जार कर्माची मुले आपलीशी करून घे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करत आहे. प्रियानो, परमेश्वराला हे यातून दाखवायचं आहे की आम्ही पापी असताना देवाने आमच्यासाठी आमचं पाप दूर करण्यासाठी त्याच्या एकुलते एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं आणि आम्हाला त्यातून पापातून पवित्रता कसं करायची किंवा आमचं पाप दूर कसं करायचं हे दाखवून देण्याचा प्रयत्न होशेयाच्या द्वारे परमेश्वर करत आहे, परमेश्वर दाखवत आहे. कारण होशेयाला ज्या अर्थी परमेश्वराने सांगितलं की एक जारेने बायको करून घे म्हणजे पाप, आणि तसं परमेश्वर अगदी आमचं जार कर्म इतकं असताना परमेश्वराने आम्हाला दाखवलेलं की माझी प्रीती तुमच्यावरती किती आहे. त्याचं उत्तम उदाहरण जर बघितलं आपण लूकाचा 15वा अध्याय मध्ये आपण उधळ्या पुत्राची गोष्ट पाहतो. प्रियानो, एक प्रेमळ पित्याचे त्याच्या मुलासाठी किती प्रेम आहे ही अगदी अलंकाराप्रमाणे परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी दाखवत आहे की उधळ्या पुत्र सर्व इस्टेट पित्याकडून घेतो, ते सर्व विकतो आणि सर्व दुष्कर्म करतो, जार कर्म करतो. तरीही त्याचा पिता जेव्हा तो घरी येतो, जेव्हा त्याला पश्चाताप होतो,
तेव्हा परमेश्वर त्याचा पिता त्याला कसं आलिंगन देतो, त्याचा पिता त्याला कसं जवळ करतो, हे परमेश्वराने आम्हाला एका रूपकाद्वारे त्याच्यातून दाखवलेलं आहे. एक गोष्ट मला एक उदाहरण तुम्हाला सांगायचं प्रियानो, एक उदाहरण सांगू इच्छितो. एक मुलगा होता, एक होता बापाला. तो मुलगा लाडामध्ये इतका वाढलेला होता. तो मुलगा त्या वडिलांच्या लाडामुळे, प्रीतीमुळे एका चुकीच्या मार्गाने चालला. चुकीच्या मार्गाने चालल्यामुळे त्याच्याकडून एक खून झाला आणि त्या खुनामुळे त्याला जेल झाली. आणि जेल झाल्यानंतर त्याचे आईवडील खूप दुःखी झाले आणि त्या आईवडिलांना वाटत होते की आमच्याकडून काहीतरी चुकलं आहे आमच्या मुलाला वाढवण्यासाठी. आणि एक पाळक साहेब त्यांच्या घरी प्रार्थनेला येत असताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. मग त्या पाळक साहेबांनी त्या जेलमध्ये जाऊन त्या मुलाचं परिवर्तन केलं प्रार्थनेद्वारे, पवित्र शास्त्राच्या वचनातून. आणि मग त्याला हे दाखवून दिलं की तुझ्याकडून चूक का झाली, कशी झाली. आणि मग तो मुलगा ज्याप्रमाणे उधळा पुत्र अगदी ठिकाणावर आला, पश्चाताप केला, तसं ह्या मुलांनी पश्चाताप केला. तो म्हटला की आता मला घरी यायचं, पण माझे आई वडील मला स्वीकारतील का? पाळक साहेब म्हटले काय हरकत नाही, तुझे आई वडील तुला स्वीकारतील. मग त्याच्या घर रेल्वेच्या रुळाच्या नजीक होतं, जवळ होतं. तो म्हटला की जर मी घरी येत असताना माझ्या घरावरती जर पांढरा रुमाल जर मला दिसला तर मी घराकडे येईल. पांढरा रुमाल जर मला दिसला नाही किंवा कापड मला दिसला नाही तर मी सरळ माझ्या घरापासून पुढे चालले जाईल. पण त्याच्या आईवडिलांना जेव्हा पाळक साहेबांनी ही गोष्ट सांगितली की तुमचा मुलगा घरी येण्यास तयार आहे, पण तुम्ही पांढरं कापड घराला लावलं तर त्याला समजेल की तुमचं प्रेम त्याच्यावरती आहे. तर जेव्हा तो मुलगा जेल संपली त्याची, जेलमधून बाहेर येत होता, पाळक साहेब त्याच्या संगतीने होते, तर त्याच्या आईवडिलांना इतका आनंद झाला की त्यांनी सर्व घर अगदी पांढऱ्या कपड्याने अगदी वेष्टून टाकलं होतं. आणि तो मुलगा इतका आनंदी झाला, आईवडिलांकडे आला आणि आईवडिलांनी त्याला आलिंगन दिलं. अगदी त्या प्रकारे आमचा स्वर्गीय पिता आमच्यावरती इतकी प्रीती करतो की आमचं इतकं पापी आम्ही असताना आमचा देव आम्हाला स्वीकारत आहे. प्रियानो, देवाची आपल्या लोकांसाठी प्रीती ही आईवडिलांची त्याच्या मुलासारखी असणाऱ्या सौम्य प्रीतीसारखी पवित्र शास्त्र लहान लेकराला चालवण्यासाठी कसं आपण शिकवलं पाहिजे, या अलंकाराचा उपयोग परमेश्वर आमच्यासाठी करत आहे. आपल्या प्रिय मुलाला आपल्या हातात घेणे, त्याला बरे करणे व त्याला सर्व काही पुरविणे, आणि तेही कोमलपणे. अगदी परमेश्वराने आम्हाला सर्व काही शिकवलं, परंतु अगदी मृदू भाषेत, अगदी कोमलपणाने परमेश्वर तेव्हाही शिकवलं आणि परमेश्वर आजही आम्हाला शिकवत आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे जसं मनुष्य आपल्या पुत्राला वागवितो. प्रियानो, तुम्ही जर बघितलं यशायाचा 63 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धरिले, पूर्वीचे दिवस त्याने त्यांचे लालन पालन केले. म्हणजे परमेश्वर, आम्ही कितीही जरी चुका झाल्या तरी परमेश्वर आमचं लालन पालन करतो. प्रियानो, याविरुद्ध देवाचा न डळमळणारा विश्वासूपणा त्याचे लोक अविश्वासूपणा आजही करत आहेत. इतके करत आहेत की त्यांना शेवटी त्यांनी देवाला सोडून दिलेला आहे. सोडूनच दिलं नाही तर जसं एखाद्यावरती आपण आपला क्रोध भडकतो आणि आपण त्याला डोंगरावरती नेऊन ढकलून देतो, अगदी त्याप्रमाणे परमेश्वराला अगदी लोकांनी आज सोडून दिलेला आहे. परंतु प्रियानो, जरी परमेश्वराला आम्ही सोडलेला आहे, परमेश्वराने मात्र आम्हाला सोडलेलं नाही. ज्याप्रमाणे योनाने परमेश्वराला सोडलं होतं. योना हा देवाचा संदेश होता. तुम्ही जर दुसरे राज्याचा 14वा अध्याय आणि 25 वचन जर बघितलं तर त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की योना हा देवाचा संदेश होता, परंतु काही काळामध्ये तो देवापासून दूर गेलेला आहे. पण देवाने त्याच्यावरती इतकी प्रीती देवाची आहे हे दाखवून देण्यासाठी देवाने पुन्हा त्याला आकर्षित केलेलं आहे. देवाने त्याला सोडलेलं नाही. कारण देव कसा आहे प्रियानो, योना म्हणतो देव दयाळू आहे, कृपाळू आहे आणि कनवाळू आहे. परंतु जरी तो कृपाळू आहे, जरी तो कनवाळू आहे, पण तो न्यायप्रविष्ट आहे. देवाला न्यायप्रिय आहे आणि देव हा न्याय करणारा आहे. आणि म्हणून प्रियानो, तुमचे पोट जरी घुसळते त्याविषयी तुम्ही अस्वस्थ झाला आहात काय, अशा प्रकारची कल्पना त्याच्या लोकांसाठी देवाच्या खोलवर भावना आहेत. ही रूपक एखाद्याचे हृदय परिवर्तन झाले आणि दया प्रज्वलित हे खोलवर भावनांची म्हणण्याची भाषा ही दोन्ही देव आणि मानव यांनी वापरलेली आहे. तर प्रियानो, आजचा जो मथळा माझ्याकडे होता, आतळे पिळून टाकणारी
आतडे पिळून टाकणारी प्रीती. प्रियांनो, आम्ही ही देवाची इतकी प्रीती आहे की आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरती टांगलेलं होतं, त्याचा लोक छळ करत होते, त्याला लोक हिनवत होते, त्याला लोक मारत होते, लोक वाईट शब्दाने त्याचा उच्चार करत होते. परंतु त्या ठिकाणी त्यांनी प्रीती दाखवली. तो म्हणतो की हे देवा, हे काय करतात त्यांना समजत नाही, यांना क्षमा कर. आणि प्रियांनो, आज हीच आमच्यासाठी देवाची आतडे पिळून टाकणारी प्रीती आहे आणि आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. आमेन. धन्यवाद. मी आभार मानतो पास्टर सुमित यांचे की फार सुंदर अशी प्रस्तावना त्यांनी सुरुवातीला आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी फार सुंदर अशी प्रस्तावना त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण मंगळवारच्या मुद्द्याकडे जात आहोत आणि जो मथाळा, फार सुंदर असा मथाळा आज आम्हाला पाहायला मिळत आहे, येशूची दया. अनेक विद्वान लोकांनी, बाळकवर्ग असतील, कदाचित मंडळीचे सभासद, एल्डर्स असतील, अशा अनेक विद्वान लोकांनी येशूच्या दयेबद्दल अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. पुष्कळ वेळा या येशूच्या दयेविषयी आम्ही ऐकत आहोत. परंतु आज या मंगळवारच्या मुद्द्यामध्ये, या मथाळ्यामध्ये आज आम्हाला येशूची दया, तिची प्रीती, त्याचं प्रेम आज आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मी आभार मानतो पास्टर सुमित यांचे की ज्यावेळी त्यांनी प्रस्तावना आमच्या समोर ठेवली आणि मांडल्यानंतर त्यांनी येशूची दया आणि येशूला आलेला कळवळा याबाबत देखील काही चांगले मुद्दे त्यांनी हाताळलेले आहेत. आणि मग या ठिकाणी लिहिलेलं आहे एपिस्कराच्या पुस्तकामध्ये की आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो होतो असं संत पौल म्हणत आहे, पण केवळ येशूच्या दयेमुळेच आम्ही आज जिवंत आहोत. येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्याची प्रीती आणि लोकांच्या विषयी असलेली तळमळता किंवा त्याचा कळवळा आम्ही पाहतो. परंतु येशू ख्रिस्त हा प्रारंभ आणि शेवट असा आहे, तो आदी व अंत असा आहे. आणि येशू ख्रिस्ताची दया आम्हाला उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत येशूची दया आम्हाला दिसत आहे. येशूची दया आम्हाला प्रकट करत आहे. आणि त्या ठिकाणी हा लेखक म्हणत आहे की येशू हा करुणाकार आहे, येशू हा सांत्वन दाता देव आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्या पित्याबाबत असेच विचार या मथाळ्यामध्ये, या मुद्द्यामध्ये मांडताना आम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे मत्तई याचा 18वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक दाखल्याच्या स्वरूपात देखील देवाची दया आणि येशूची दया आम्हाला त्या ठिकाणी प्रकट होत आहे. देव मनुष्याला दुःखी अवस्थेत पाहू शकत नाही आणि देव आमच्यावर प्रेम करतो, कारण देव ही प्रीती आहे. आणि येशू देवाची दया ही प्रकट करताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळी एक मनुष्याचा सुंदर असा दाखला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या शिष्यांच्या बरोबर आणि त्या लोक समुदायांच्या बरोबर मांडताना आम्हाला दिसत आहे की एका दासाला तो धनी कर्जातून मुक्त करताना आम्हाला दिसत आहे. आणि मग त्याला त्याचा कळवळा आलेला आहे आणि त्या धन्याने त्या दासाला कर्जातून मुक्त केलेला आहे. असंच काहीतरी देवाने आणि ख्रिस्ताने मानवाबाबत केलेलं आम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे आम्ही एक उत्तम असा दाखला पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेला आहे आणि तो म्हणजे चांगला शमरोनी याचा दाखला. ज्यावेळी त्याला लुटारूने लुटलेला आहे आणि त्या शमरोनी जात असताना त्या मनुष्याचा त्याला कळवळा आलेला आहे आणि कळवळा येऊन त्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि लोकांची स्थिती आणि लोकांची परिस्थिती आज आम्हाला दिसत आहे आणि देव ही पाहत आहे. आणि मग या ठिकाणी देवाने माणसाची स्थिती आणि परिस्थिती पाहिलेली आहे की मेंढपाळ नसल्यासारखी आज मानवाची स्थिती झालेली आहे आणि मानवाची स्थिती पांगल्यासारखी देवाला दिसत आहे. आणि म्हणून आज लेखक
फार सुंदर असे मुद्दे या धड्यातून, या मथळ्यातून, या मुद्द्यातून मांडत आहे की लोकांची पांगापांग आणि लोकांची स्थिती परिस्थिती पाहून देवाला कळवळा आलेला आहे, लोकांचा कळवळा देवाला आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा अनेक उदाहरण या मुद्द्यातून, या मथळ्यातून आम्हाला दिसत आहेत. पवित्र शास्त्र सांगतं मत्ती 14 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये की एक विधवा आहे, तिचा मुलगा मेलेला आहे आणि येशू ख्रिस्ताला तिचा कळवळा आलेला आहे. आणि येशूने फक्त त्याला कळवळा आलेला नाही, तर येशूने त्याच्यावर मोठे उपाय देखील केलेले आम्ही पाहतो. त्यांच्या गरजा येशू ख्रिस्ताने भागवल्या आम्ही पाहतो. पुष्कळ वेळा माणसाची स्थिती परिस्थिती तशीच होते. कदाचित पास्टर सुमित मी असो अथवा तुम्ही असा, फक्त आम्हाला कळवळा येतो पण आम्हाला कृती दिसत नाही. परंतु देवाने येशू ख्रिस्ताने देखील त्याला कळवळा लोकांचा आलेला आहे, पण त्यांच्या गरजा देखील पास्टर भागवलेल्या आहेत. या मुद्द्यातून आम्हाला हे देखील दिसत आहे. आणि म्हणून असे अनेक उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. देव येशू ख्रिस्त हा 100% देवाचा पुत्र होता, 100% मनुष्याचा पुत्र देखील होता. आणि म्हणून या पृथ्वीवर देखील लोकांची कळवळता किंवा तळमळता पाहून येशूला त्याची दया आलेली आहे. आणि एक मानवाची चांगली स्थिती परिस्थिती बाळासाहेब पाहू शकतो. आणि असंच येशू ख्रिस्ताने केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि फार सुंदर असं उदाहरण मोशे आपल्या लिखाणातून लिहित आहे. अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की फार उत्तम असं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आम्ही पाहत आहोत. आणि ते उदाहरण हे आहे की जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटवते, तसाच देव आम्हाला त्याच्या प्रीतीने, त्याच्या दयेने येशू ख्रिस्त देखील आम्हाला कवटाळताना या ठिकाणी दिसत आहे. आणि हे देवाच्या प्रीतीमध्ये परिपूर्णता देखील आम्हाला दिसत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने या स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. पृथ्वीवर आमच्या लोकांचा, पृथ्वीवरच्या प्रत्येक लोकांचा त्याने कळवळा पाहून त्यांच्या गरजा देखील त्यांनी भागवलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर आम्हाला त्या पापातून मुक्त करून सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आम्हाला त्यांनी आणलेला आहे. म्हणून अशी येशूची दया आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून ते प्रकटीकरणापर्यंत आम्ही पाहतो. आणि मी आभार मानतो की येशूची दया या मथळ्यातून आज आम्ही चांगल्या प्रकारे येशूची प्रीती आणि येशूची दया याबद्दल आम्ही शिकत आहोत. धन्यवाद. हा सुंदरसा मुद्दा या ठिकाणी पास्टर माने यांनी घेतलेला आहे की देवाची दया कशी आहे. आणि मग प्रीतीबद्दल बोललो आपण आणि दयाबद्दल बोललेलो आहोत. आणि आता माझ्याकडचा मुद्दा आहे तो आहे ईर्ष्यवान देव. हा प्रश्न तिथं आलेला, ईर्ष्यवान देव, देव ईर्ष्यवान आहे का? आणि म्हणून बायबलचा देव आपल्याला सांगतो की तो कनवाळू आहे. इब्री भाषेमध्ये देवाला यल रहूम असं म्हटलेलं आहे त्या शब्दाला. आणि म्हणून अनुवादाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो की 4 अध्याय आणि 31 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वराने त्याच्या लेकरांना एक अभिवचन दिलं. देव म्हणतो की त्या ठिकाणी मी परमेश्वर तुझा देव दयाळू आहे, तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्यांनी केलेली जी शपथ आहे तो करार तो विसरणार नाही. यल म्हणजे देव, रहूम हा शब्द दयेसाठी वेगळा वापरलेला आहे. आणि अशा वेळेस देव जर दयाळू देव त्याला म्हटलेला आहे, तर मग हा देव ईर्ष्यवान देव कसा? ईर्ष्यवान या शब्दाला या ठिकाणी लेखकाने यल कोणा असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदर्भ येतात. अनुवाद 4:24 मध्ये लिहिलं, तुझा देव परमेश्वरा भस्म करणाऱ्या अग्नीसारखा ईर्ष्यवान देव आहे. आणि मग अशा काळामध्ये अनेक वचनं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आहे. देव क्रोधविष्ट आहे, देव झडती घेणारा देव आहे, देव विरोधी आहे, देव शत्रूविषयी मनामध्ये क्रोध वागवणारा तो देव आहे. आणि मग अशा वेळेस असे बरेचसे संदर्भ पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला या देवाबद्दल सांगण्यामध्ये येतात. परंतु खरंच देव तसा आहे का? आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला हे पण सांगतं करिंथच्या 13वा अध्याय 4थ्या वचनामध्ये प्रीतीबद्दल आपल्याला दाखला देण्यात आलेला आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे आणि प्रीती बढाई मानत नाही.
आणि मग देव जर पवित्र आहे, देव जर प्रीती आहे, मग अशा काळामध्ये प्रीती हेवा जर करत नाही, मग देव ईर्ष्यवान आहे का? हा प्रश्न आज आपल्यासमोर आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहीत ही परिस्थिती का निर्माण झाली, कारण देवाचे लोक अविश्वासू होते, देवाचे लोक त्या ठिकाणी अविश्वासू होते. मग अशा वेळेस देवाची ईर्ष्या त्यांच्यासाठी प्रगट झाली काय? आणि म्हणून देवाच्या ईर्ष्येबद्दल नेहमी गैरसमज केला जातो, देवाच्या ईर्ष्येबद्दल नेहमी गैरसमज केला जातो. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला माहीत आहे, परमेश्वर जो आपला एक पती म्हणून आहे मंडळीबरोबर, आणि असं म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये 2 कोरिंथियाचा 11वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये की तुमच्याविषयी देव म्हणतो, माझी जी आस्था आहे ती ईश्वर प्रेरित आस्था अशी आहे, आणि मी एका पतीबरोबर तुमचं वाग्दत्त केलेलं आहे अशासाठी की आम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून देवाला सादर करायचे आहे. आणि मग आपण विचार करतो की त्या ठिकाणी पती पत्नी ज्यावेळेस एकत्रित असता त्यावेळेस त्या ठिकाणी आपण एखाद्याला म्हणू शकतो की याचा पती हा ईर्ष्यवान आहे, असं म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, ईर्षा हा शब्द पुष्कळ भाषामध्ये नकारात्मक शब्द आलेला आहे. परंतु अशा वेळेस या ठिकाणी लिहिलेलं आहे, दैवी ईर्ष्या ही परमेश्वराची दैवी ईर्ष्या आहे, ती नकारात्मक त्याचा अर्थ नाही. त्या विरुद्ध एका प्रेमळ पतीसारखी एक धार्मिक तीव्र भावना आपल्याला उत्पन्न करण्यात आलेली आहे. आणि म्हणून याशिवाय प्रीतीविरुद्ध एक प्रकारची ईर्ष्या ती त्या ठिकाणी आहे. देव जरी ईर्ष्या करतो, परंतु देवाची ईर्ष्या ही केवळ नेहमी एक पवित्र प्रकारची आहे. आणि म्हणून देवाची त्याच्या लोकांसाठी एक तीव्र भावना आहे, देवाची ती एक प्रीती त्या ठिकाणी आहे. आणि अशी देवाची तीव्र भावना एक त्या ठिकाणी त्याच्या विपुल प्रीतीतून आपल्याला प्रदर्शित झालेली आहे. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्या बरोबर चांगले संबंध ठेवावेत. आणि म्हणून पुष्कळ वेळा देवाच्या लोकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, आणि देवाला पुष्कळ वेळा देवाचे लोक एक त्या ठिकाणी तिरस्कार म्हणून, प्रेमी म्हणून त्याला दर्शवण्यात येतं. परंतु प्रियांनो, देवाची ईर्ष्या ही त्या ठिकाणी आपल्यासाठी चांगली त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो ईर्ष्यवान देव नाही, तर त्या ठिकाणी त्याची जी आपल्यासाठी जी इच्छा आहे ती नेहमीच त्याच्या लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी एक पवित्र भावना आहे. आणि जी भावना आहे तीच चांगली भावना देव आपल्यासाठी प्रदर्शित करत आहे. आणि म्हणून देव आपल्याला जी चांगल्या प्रकारची ईर्ष्या दाखवतो, तीच ईर्ष्या आपण इतरांना दाखवावी, आपण आपलं शिकवणीतून आपलं प्रकाश लोकांना दाखवावं. आणि म्हणून हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आजच्या मुद्द्यामध्ये, देव ईर्ष्यवान आहे का? तर मुळीच नाही. देवाची ती आपल्यासाठी एक चांगली भावना आहे. धन्यवाद. आज माझ्याकडे जो मुद्दा आहे गुरुवारचा आहे, आणि त्याचं शीर्षक आहे तळमळ आणि दयाळूपणा. या मुद्द्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो की मला या मुद्द्याकडे परमेश्वराने आणलेलं आहे. बायबलचा देव तळमळ असणारा व कनवाळू आहे, आणि ह्या सर्व गोष्टी त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा उद्धारक, जो या भूतलावरती आमच्याबरोबर वावरलेला आहे, या जगामध्ये त्याने जीवन जगलेलं आहे, त्याच्या जीवनातून त्याने ते प्रदर्शित केलेलं आहे. तळमळ आणि दयाळूपणा त्याने या भूतलावरती मध्ये त्याने दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहोत की इथे अनेक पवित्र शास्त्राचे संदर्भ देण्यात आलेले आहेत, आणि त्यापैकी आहे यशाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 63 अध्याय आणि 9 वचन, इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 15 वचने, ही जी सर्व वचने आहेत ही देवाच्या तळमळीविषयी आणि त्याच्या दयाळूपणाविषयी आपल्याला शिकवतात. आणि म्हणून त्यातलं एक मुख्य वचन मी आपल्यासाठी वाचत आहे, ते म्हणजे यशिया याचा 63 अध्याय आणि 9 वचन. इथं असं म्हटलं की त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. इस्रायल लोकांच्या दुःखामुळे स्वतः परमेश्वर दुःखी झालेला आहे. म्हणजे परमेश्वराची तळमळ, त्याच्या लोकांच्या प्रती असलेली तळमळ आपल्याला या वचनातून दिसून येते. जर त्याचे लोक दुःखी आहे तर परमेश्वर देखील दुःखी आहे. आणि म्हणून परमेश्वर त्याची तळमळ आपल्या लोकांप्रती किती आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि तसेच आपण पुढे जर बघितलं शास्त्री याचा 10वा अध्याय आणि 16 वचन, तिथे असं लिहिलेलं आहे की इस्रायलांचे हाल पाहून त्याचा मनाला खेद झाला. इस्रायल लोकांचे हाल पाहून परमेश्वराच्या मनाला खेद झालेला आहे. म्हणजे त्याची जी तळमळ आहे ती या ठिकाणी त्याने दर्शवलेली आहे. आणि म्हणून अजून आपण पुढे जर बघितलं तर असं म्हटलं आहे की
जे लोक पहिले करितकारास पत्र याचा 13वा अध्याय आणि 4 ते 8 इथं जे प्रीतीविषयी सांगितलेलं आहे, आपल्या प्रत्येकाला वाटतं की ही प्रीती आपल्याला इतरांमध्ये दिसावे आणि अशा लोकांबरोबरच आपण संबंध ठेवूया, अशा प्रकारे आपण कधीकधी विचार करतो. परंतु इथं लेखकाने फार सुंदर असे विचार मांडलेले आहेत. इथं असं म्हटलेलं आहे की आपण स्वतःच सहनशील व दयाळू बनू शकत नाही. आपण स्वतःच तिरस्कारणीय, घमंडी, कठोर किंवा स्वार्थी न होण्याचा प्रयत्न करू शकत नाही. ही जी प्रीती या ठिकाणी निस्वार्थीपणे दाखवण्यात आलेली आहे, ती प्रीती आपण इतरांमध्ये पाहण्याची इच्छा बाळगतो, पण आपण स्वतः आत्मसात करण्यासाठी, आपला मानवी स्वभाव सोडून देण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे तयार नसतो. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर असं या मथळ्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून तळमळ आणि दयाळूपणा या दोन्ही गोष्टी परमेश्वरामध्ये आहेत. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला ज्याला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, त्या व्यक्तीमध्ये हे गुण दिसावेत अशी परमेश्वराची तीव्र इच्छा आहे. आणि म्हणून प्रियजन हो, या मथळ्यातून तळमळ आणि दयाळूपणा जसा परमेश्वरामध्ये आहे तसा मनुष्यामध्ये असणं देखील फार गरजेचं आहे. आणि मग पुढे आपण जर बघितलं पान नंबर 49 तर इथं असं म्हटलेलं आहे की म्हणून आपण देवाला सांगूया की आम्हास त्याच्यासाठी व इतरांसाठी नवीन हृदय द्यावे. हे केवळ आपण देवाकडूनच शिकू शकतो. स्वतःचा स्वभाव बदलण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत. आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे आणि ती कृपा देव त्याच्या पुत्राच्याद्वारे आपणाला पुरवू इच्छित आहे. आणि म्हणून ती तळमळ आणि तो दयाळूपणा आपल्यामध्ये यावा यासाठी आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे आणि त्याच्या सहवासामध्ये वाढण्याची गरज आहे. आणि म्हणून इथं असं म्हटलं की आमची प्रार्थना असावी, परमेश्वर तुम्हास एकमेकांसाठी व सर्वांसाठी प्रीतीमध्ये वाढवो व ठेवो, यासाठी की तो तुमची अंतःकरणे पवित्रतेत निर्दोष ठेवो. आमच्या देवासमोर व पित्यासमोर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व संतांबरोबर येईल, त्यावेळेस तिथं असं म्हटलं पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 12-13 वचनामध्ये उल्लेख केलेला आहे. आपण सर्वजण मानव आहोत आणि आपण स्वतःला बदलू शकत नाही. जो आपल्यामध्ये मूळचा स्वभाव आहे तो पापापासून आहे. तो बदलण्यासाठी आपल्याला पापविरहित शक्तीची गरज आहे आणि ती शक्ती म्हणजे आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून ती तळमळ, तो दयाळूपणा आपल्यामध्ये येण्यासाठी केवळ आपण प्रार्थनेच्या द्वारे ते गुण आपण देवाकडे मागू शकतो. आणि तसेच या ठिकाणी शुक्रवारचा मथळा देखील आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. अधिक विचारामध्ये सिस्टर एलेन जी व्हाईट यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये दी बिॲटिट्यूड्स पान नंबर 644 या पुस्तकामध्ये फार सुंदर सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी मथळा दिलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये विचार मांडलेले आहेत. ते जर आपल्याकडे असेल तर आपण वाचलं तर आपल्याला समजेल. आणि इथं लेखक सांगत आहे की तुमचा भूतकाळातील अनुभव काहीही असो, तुम्ही जसे आहात तसे येशूकडे येता. अशक्त, आशाहीन आणि निराश आमचा कनवाळू तारणारा अगदी पुढे येऊन तुम्हाला भेटेल आणि आपल्या प्रीतीचे हात पसरून कवटाळेल व आपला धार्मिकतेचा झगा घालेल. सुंदर असा या ठिकाणी विचार मांडण्यात आलेला आहे की तुम्ही कशाही परिस्थितीमध्ये असा, तुमचा भूतकाळ कदाचित कडू अनुभवाचा असेल, परंतु देव तुम्हाला आज पाचारण देत आहे, तो बोलवित आहे. आणि तो असं म्हटलं आहे की तुम्ही कशाही परिस्थितीत असा, निराश असा, आजारी असो किंवा दुःखी असो, परंतु तारणारा देव तुम्हाला तुमची वाट पाहत आहे आणि तुम्हाला आमंत्रित करत आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याला सामोरे जावं आणि मग तो आपल्याला कवटाळणार आहे आणि आपला स्वतःचा जो धार्मिकतेचा जगा आहे तो आपल्याला देणार आहे. आणि म्हणून या मथळ्यातून देवाची तळमळ आणि दयाळूपणा ही आपण शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि तसंच आपली परिस्थिती कशी असो, परमेश्वर आपल्यासाठी तळमळत आहे, तो दया दाखवण्यासाठी आतुर झालेला आहे. आपल्याला त्याच्याकडे जाण्याची गरज आहे. देवबाप हा मथळा आपल्या सर्वांना समजण्यास
सहाय्य करू. आनंद वाटतो का आपण सर्वांनी चांगले मुद्दे मांडलेले आहेत. रविवार सत्र आणि शाबात परिचयाच्यातून एकच वाक्यात सांगायचं म्हणजे देव मानवाच्या दुःखाशी परिचित आहे आणि तो भावूक देखील आहे. तो भावनेने अगदी मातेसारखं प्रेम करतो. आमेन. खूप सुंदर आजचा जो धडा होता आहे, खूप महत्त्वाचा आहे की देवाची प्रीती आमच्यासाठी काय आहे त्याने त्याच्या एकुलते एक पुत्राच्या द्वारे आम्हाला दाखवलेली आहे. आमेन. फार सुंदर असा मुद्दा पुन्हा एकदा येत आहे शुक्रवारच्या अधिक अभ्यासामध्ये, की त्या ठिकाणी देवाला कळवळा येऊन देव आम्हाला त्याच्या शिक्षणाच्या द्वारे देखील देव त्याची प्रीती किंवा त्याची दया देखील प्रकट करत आहे पास्टर सुमित. आणि फार सुंदर असं पास्टर जगताप यांनी देखील एकाच ओळीमध्ये फार सुंदर असा मथळा त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून आज येशू ख्रिस्ताच्या दयेबद्दल आणि त्याच्या करुणेबद्दल, ते देवाच्या ममतेबद्दल आज आम्ही अधिक शिकूया, कारण प्रत्येक गोष्टीतून देवाचा कळवळा सुमित पास्टर दिसत आहे. पास्टर जगताप किंवा पास्टर खाजेकर यांनी देखील फार सुंदर असा मुद्दा अधिक अभ्यासामध्ये मांडलेला आहे. निसर्गातून देखील देवाची दया दिसत आहे पास्टर. निसर्गातून देखील देवाची दया, देवाची प्रीती आणि देवाचं प्रेम आम्हाला देखील प्रकट होत आहे. म्हणून मी देवाचे आभार मानतो की या मुद्द्यातून अधिक आज आम्ही चर्चा करत आहोत की देवाची प्रीती आणि देवाची दया. धन्यवाद. प्रीतीविरुद्ध जरी ईर्ष्या या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे, परंतु आपण देव जरी ईर्ष्यवान आहे परंतु त्याचा विचार न करता आपण नेहमी देवाची जी पवित्र भावना आपल्यासाठी जी आहे त्याच्या पाठीमागे जो देवाचा हेतू आहे ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाची एकच इच्छा आहे की आपण आपले संबंध त्याच्याबरोबर असावेत. देव आपल्याला सोडणार नाही, टाकणार नाही. आणि आपण मंडळी आणि आपला जो संबंध आहे देवाचा एक पती आणि पत्नीप्रमाणचा संबंध आहे. आणि जसं त्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रीती आहे तसेच पुष्कळ वेळा देव आपल्या अज्ञानामुळे, आपल्या आज्ञाभंगामुळे जरी आपल्यावर ईर्ष्यवान होतो परंतु देव आपला नाश करत नाही. आणि निश्चितच देवाचा संबंध हा जो ईर्ष्यवान आहे तो आपल्या एका पवित्र प्रकारच्या भावनेशी जोडलेला गेलेला आहे. यस. खूप सुंदर धडा आहे आणि धड्याचं शीर्षक देखील फार सुंदर आहे की देव तळमळ असणारा आणि दयाळू आहे. खरोखरच देव दयाळू आहे आणि तळमळ करणारा आहे. आणि म्हणून आपण सर्व मथळ्यामध्ये बघितलेलं आहे. फार सुंदर पद्धतीने आपण शिकलो आहोत. आणि म्हणून देवाची दया आणि देवाची कृपा याची आपल्याला फार गरज आहे. आणि जर आपण या धड्याचा अधिक अभ्यास केला तर निश्चितच देवाची जी तळमळ आहे आणि देवाची जी काही दया आहे त्याचा दयाळूपणाचा स्वभाव तो आपल्याला निश्चितच समजेल. म्हणून आपण सर्वजण या धड्याचा अधिक अभ्यास करूया. फार सुंदर. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया याला लाईक द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉनला दाबण्यासाठी विसरू नका. आपले पुढील माहितीसाठी नक्कीच बेल आयकॉन दाबून आम्हाला सहकार्य करा. आणि आपल्या जर काही प्रार्थना विनंती असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली ज्या कॉमेंट बॉक्स आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रार्थना विनंत्या आपण सुचवू शकता. आणि अधिक संपर्कासाठी digitalwiu@gmail.com ह्या ईमेलवर तुम्ही आपला अभिप्राय, आपला अभिवादन नक्कीच लिहून पाठवू शकता. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आजच्या धड्याच्या निष्कर्षासाठी आपण पुन्हा एक वार प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पास्टर खाजेकर आहेत, मी त्यांना विनंती करतो की ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील तळमळ आणि दयाळू असणाऱ्या आमच्या जिवंत देवा, आज ही संधी तू आम्हाला दिलीस की या शब्दाच्या धड्यातून आम्ही तुझी दया समजू शकलो. आम्ही प्रार्थना करत आहोत आज परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा, तुझा आशीर्वाद असू दे. आणि तुझी तळमळ आणि तुझ्या दया समजण्यासाठी तू आम्हाला शुद्ध अंतःकरण दे. तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या भयामध्ये आणि तुझ्या आरोग्यामध्ये आम्हा सर्वांना वाढव. आणि त्या सर्वांच्याद्वारे केवळ तुझी आणि तुझी स्तुती हो. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एकवटलेलो आहोत. आम्हा सर्वांना आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पुढील वेळ आम्ही तुझा स्वाधीन करत असताना प्रार्थना आमचा व संपूर्ण जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तू आहे. भेटूया पुढील आठवडी नवीन धड्यासंग. तोपर्यंत सलाम.